हॅलो नमस्कार सर्वांना। तर चला, नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा, छानशी कमेंट करा। तर चला, आज आम्हाला जायचं होतं बाहेर, तर काय झालं, खूप मोठा पाऊस आणि त्याच्यामध्ये आमची लाईट पण गेली। तर आता नक्की काय करायचं, जायचं की नाही, म्हणजे अजून जायला आम्हाला वेळ होता, तर बघूया तोपर्यंत जर पाऊस थांबला तर आम्ही नक्कीच जाऊ। पण त्याच्यामध्ये लाईट पण गेली आणि गरम पण इतकं होत होतं। पाऊस तर इतका पडतो आहे पण गरमी काही कमी होत नाही, गरमी जशीच्या तशीच आहे। तर चला, थोडाच वेळ झाल्यानंतर लाईट पण आली आणि थोडासा पाऊस पण थांबला आणि मी वाट बघत होते माझ्या नातीची आणि माझ्या मुलीची, कारण ते दोघी येणार होत्या आणि माझी बहीण पण येणार होती। आम्ही तिघी मिळून जाणार होतो एका एक्झिबिशनमध्ये, म्हणजे तिथे मुलींचे कपडे आणि जेंट्स लोकांचे कपडे असं मोठं एक्झिबिशन होतं। तर आम्ही त्या उत्साहाने आम्ही निघालो। पाऊस पण थोडा थांबलेलाच होता, तर आम्ही डायरेक्ट रिक्षाच केली, जवळच होतं। आणि तिथे पोचल्याच्या नंतर बघायला तर बाहेरून खूप छान, खूप मस्त वाटत होतं। बघूया म्हणलं आत गेल्यावर काय काय आहे। आम्ही गेलो आतमध्ये, तर आम्हाला एवढं काही म्हणजे खास वाटलं नाही, खूप महाग वाटलं। त्या लोकांनी अर्ध्या प्राईजमध्ये लावलेलं सगळं, पण त्या मानाने काही तिथं मला बरोबर वाटलं नाही, कारण आपण मिडल क्लास आहोत, तर आपल्याला हे सगळं परवडणारं नाही। पण आम्ही म्हटलं चला, एक्झिबिशन आहे तर आपण जाऊया बघायला। गेलो आम्ही तिथे, पण आम्हाला एवढं काही खास वाटलं नाही आणि तिथे गर्दी भरपूर होती, कारण आजचा दिवस हा तो लास्टचा दिवस होता, तर गर्दी भरपूर होती। कुर्तीज वगैरे खूप, म्हणजे असे क्वालिटी कपडा एकदम म्हणजे बरोबरच नव्हतं, पण त्याची किंमत लावली होती त्या लोकांनी 700, 750, 800। तर मला फक्त तिथं एवढंच आवडलं की जेंट्स लोकांसाठी खूप छान होतं। 1500 रुपयाला पॅन्ट, पण ब्रँडेड, आणि टी शर्ट वगैरे खूप चांगले होते। जेंट्स लोकांसाठी खूप छान होतं तिथं, पण तो लास्टचा दिवस होता म्हणून आम्ही फक्त फिरलो इकडे तिकडे आणि मग आम्ही तिथे बघितलं सगळं काही। एवढं काय आम्ही काहीच घेतलं नाही आहे, कारण शूज वगैरे, चप्पल वगैरे होते, खूप महाग होते, 1,500 रुपयाला होते। बाकी सगळे पिलो होते तिथं, ते पण एवढं काही म्हणजे ठीक होते, ज्यांना आवडतं त्यांनी घेतलंच असेल। तर चला, आम्हाला काही ते आवडलं नाही, आम्ही मागे आलो आणि आमच्या छोट्याशा मार्केटमध्ये गेलो, जे आपलं आहे मिडल क्लासवाल्यांचं मार्केट। तिथे आम्ही एक साडी घेतली छान अशी, म्हणजे चांगल्यातलीच घेतली ड्रेस शिवण्यासाठी। आणि मग काय, आलो घरी, जेवण खाल्लं आणि झोपलो। तर सकाळची ही मॉर्निंगचा टाईम आहे दुसऱ्या दिवशीचा। तर चला, तर आता सकाळच्या जेवणाची तयारी करूयात। तर इथे मी भात लावला आहे आणि चहा पण ठेवला आहे। त्याच्याचबरोबर रात्रीची चपाती होती, ती तेलामध्ये छान अशी गरम केली ना, जास्त तेल लावून, तर खूप छान लागते। तर तुम्ही पण खाता का नक्की मला सांगा, आणि तुपात गरम केले ना ती अजूनच छान लागते। तर चला, इथे माझ्या नातीला ना चेरी खूप आवडतात, तर कालाने येता चेरी पण आणली तिच्यासाठी। ते छान त्याचे जे आहेत दांडे काढून घेतले आणि छान धुवून घेतले आणि मी ती खाऊन बघितलं, तर खूप छान टेस्टी, खट्टा मिठा मस्त होतं। तर चला, इथे आपण आता स्वयंपाकाला लागूयात। भात ठेवलेला होता, चहा पण झाला पिऊन आणि त्याच्याबरोबर चपाती पण झाली खाऊन। आणि तर चला, इथे आता भाजीची तयारी करून घेऊयात पटापट। आपण इथे वांग्याची आणि वांगे बटाट्याची मी भाजी बनवणार आहे मस्त अशी। तर त्याच्यामध्ये मी सगळे वांगे बटाटे कापून घेतले छान, त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेतले छानपैकी, आणि थोडीशी मला दरदरी करायची होती, जास्त पातळ पण करायची नव्हती, जास्त घट्ट पण करायची नव्हती। तर मी भाजी बनवून घेतली। आपलं काय दिवसभराचं काम हेच चालू असतं, हे बनायचं ते बनायचं, घर चांगलं ठेवायचं, स्वच्छ ठेवायचं, हेच आपलं चाललेलं असतं। तर चला, इथे थोडासा मी गरम मसाला वगैरे टाकून घेतला आहे, त्याच्यानंतर वांगी बटाटे टाकून घेतले। आता मी त्याला शिजत ठेवणार आहे। तर व्हिडिओ मात्र तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट पण छान करा, आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। लाईक तर नक्कीच करा, अजिबात विसरू नका। तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं शेंगदाण्याचं कूट टाकल्याशिवाय आपली भाजी होतच नाही, तर इथं शेंगदाण्याचं पण मी कूट टाकून घेतलेलं आहे आणि छान अशा त्याच्यामध्ये मसाले वगैरे मस्त छान अशी दरदरीत भाजी झाली होती। आणि तर चला, इथे लगेचच मी पीठ पण मळून घेतलं आणि चपात्या पण करून घेते मी आता। चपात्या काही जास्त बनवायच्या नव्हत्या, 4-5च बनवायच्या होत्यात मला चपात्या, तर मी आता ते पण बनवून घेणार आहे। आणि मग चला, आता पुढचा व्हिडिओ नक्की बघा। तर चला, इथे पटापट मी चपात्या बनवून घेतल्या, आणि चपात्याची घडी तुम्ही कशी घालता तेही मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा। कधी मी गोल बनवते, नाही तर मी त्रिकोणी बनवते, तुम्ही कशी बनवता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। चपात्या वगैरे व्यवस्थित बनवून झाल्या सगळं काही, आणि सगळं काही काम आवरलेलं होतं माझं। पटापट इथे मी सगळं काही काम करून घेतलं। तर तुमचं काम किती वाजेपर्यंत होतं? माझं तर सकाळी 11-12 वाजेपर्यंत माझं काम होऊन जातं। तुमचं काम किती वाजेपर्यंत होतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा।
तर चला या जेवायला. आणि माझं जेवण पण तयार झालेलं आहे. वांग्या बटाट्याची भाजी, भात आणि चपाती. तर तुम्ही काय बनवलं आज ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा. चला बाय.